डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर मध्ये मी संदीप पाठक आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज या मंचावर सुपरस्टार्स अवतरणार आहेत। चेटकिणीचं घर आज तारांगण झालेलं आहे। मुक्काम पोस्ट चित्रनगरी। काल जसे आपण बघता बघता तेव्हाचा काळ एन्जॉय केला, तसंच आज सुद्धा इथे काही तारे धिंगाणा आणि धुमाकूळ घालायला येणार आहेत। कोण आहेत ते बघायला मी सुद्धा उत्सुक आहे। त्यांच्याबरोबर धुमाकूळ घालायला तुम्ही सुद्धा उत्सुक असाल तर बघूया पुढचा तारा सितारा कोण आहे। आता पुढचा उखाणा ऐका आणि ज्याला उत्तर येत असेल त्यांनी हात वर करा। संगीत नाटक ओळख यांची स्त्री रूप यांचे भुलवी हो, कधी पदर कधी ठेटा डोईवर सुंदर रूप खुलवी हो। जी जी रजी माझ्या राजा तुर माझ्या सरजा तुर हे हे कुणाला ते उत्तर सांग तू सांगू ताई? सांग। बालगंधर्व। उजळली रंगभूमी यांच्या भावस्पर्शी चेहऱ्याने, तृप्त झाली रसिक करणे दैवी अशा आवाजाने। पुरुषाचा देह जरी तरी घडविले स्त्री पात्राचे सौंदर्य। मराठी कलेचा हा अद्वितीय असा बालगंधर्व। या प्रयत्नाकरता खरंच म्हणजे समस्त महाराष्ट्रातील सगळ्या कलाकारांतर्फे तुझ्या या प्रयत्नाकरता सलाम। बालगंधर्वांना सलाम। थँक्यू सर। तुला माहित नाही तू किती मोठ्या कलाकाराचं सादरीकरण आज इथे केलंयस। पहिली गोष्ट म्हणजे नाही मी बोलत हे खरं एक नाट्यगीत नाट्य संगीत आहे, ते आजवर एका जागेवर उभं राहून सादर केलं गेलेलं आहे, त्याचा पदन्यास कधी झालेला नाहीये।
खरंय. पहिल्यांदा एका नृत्याविष्कारात ते सादर केलं गेलंय. इथे संपूर्ण मंचाचा वापर करून थँक्यू सर. ही जी रेंज तू दाखवलीयस अप्रतिम. ह्यामध्ये भक्ती होती, यामध्ये शृंगारही होता, अरे यामध्ये पावित्र्य होतं आणि माझ्या अंगावरती दर 10 सेकंदांनी अंगावर शहारा येत होता, अंगावर काटा येत होता. हे सादरीकरण बालगंधर्वांचं जे तू इथे केलंयस, माझ्याकडे शब्द नाही, मी निशब्द आहे. मला असं वाटतं कुठलंही आपण परीक्षण करण्याआधी 2दा हे झालं पाहिजे. पहिल्यांदा अजून एकदा. चल फिरूया छडी जादूची आणि गाजवू आता मंच हा. जिंकून घेऊ जग सारे, गेली चूकर दुनियेला. डान्स महाराष्ट्र डान्स, डान्स महाराष्ट्र डान्स. अमृता, काही कलाकार असे असतात ना ज्यांच्याबद्दल आपण बोलूही शकत नाही. म्हणजे त्यांनी ती कलाकृती आणि स्वतःला इतकं अजरामर करून ठेवलं असतं. खरंय. जेव्हा ते साडी नेसून ते स्टेजवरती बालगंधर्व म्हणून उभे राहायचे, आ हा हा, म्हणजे देव खाली आलाय की काय असं वाटायचं. सो सांगायचा हेतू हा आहे की ज्या कलाकाराचं तू आत्ता गाणं सादर केलंस तो इतका मोठा कलाकार आहे, गंधर्व आहे आणि त्यांचे फक्त आशीर्वादच मिळू शकतात आणि आपणही ते खूप पदर पसरून घ्यावेत असं मला वाटतं. सो खूप खूप शुभेच्छा तुला आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच की झी मराठी आणि डान्स महाराष्ट्र डान्सच्या या मंचावर तू हे सादरीकरण केलंस. वा वा मस्त, खूपच छान. बरं, तुला आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आता आम्हाला सवय असते की आपले बरेचसे फॅन्स असतात, ॲडमायरर्स असतात, जे सोशल मीडियावरती वगैरे वेगवेगळे संदेश आम्हाला पाठवतात, मेसेजेस पाठवतात. तसे आता तुमचे पण थोड्याफार प्रमाणात फॅन्स सुरू झालेत, उभ्या महाराष्ट्रात फॅन्स तयार झालेले आहेत. तर तुझ्या एका फॅननी असा एक मेसेज, एक संदेश तुझ्याकरता पाठवलाय, तुला बघायला आवडेल का? हा सर. नक्की. हा. चला तर मग बघूया. ये इकडे. माझं नाव भारत आव्हाड. मी भिवंडीमध्ये राहतो, रिक्षा चालवतो मी. सर्व रिक्षावाले रिक्षाच्या पाठीमागं हिरोचा फोटो लावत आहेत, पण माझ्यासाठी माझा मुलगाच हिरो आहे म्हणून मी त्याचा फोटो लावला. सर्व रिक्षावाले आमचे टी व्हीवर बघतात ना, त्यांना एकदम अभिमान वाटतो. आमच्या रिक्षावाल्याचा मुलगा एकदम टी व्हीवरती दिसतोय. आमच्या भिवंडीचा, आमच्या एरियाचं नाव त्यांनी एकदम रोशन केलं आहे. माझा अनमोल टी व्हीवरती येतो, पण मला टाईम भेटत नाही. पण जेव्हा मला टाईम भेटतो ना तेव्हा मी नक्कीच बघतो. अनमोल, तू घराचं टेन्शन घेऊ नकोस. मी इकडे लक्ष देतो घराकडं, तू तिकडे डान्सवरती लक्ष दे. काय टेन्शन घेऊ नकोस तू बिलकुल. आणि मी तुझा डान्स पाहण्यासाठी लवकरच येणार आहे. वाव. अगं पिल्लू, काय कसं वाटतंय ते तर सांग. छान वाटते. खूप दिवसांनी बघितलं. हा. काय वाटतं तुला इकडून या मंचावरनं तू काय घेऊन जाणार आहेस त्यांच्यासाठी? मला सांग, काय स्वप्न आहेत तुझी त्यांच्यासाठी? काय करायचंय? पप्पाचं पूर्ण कर्ज आहे ते फिटवायचं, मम्मीचं पप्पाचं. मी अशी खूप उदाहरणं पाहिली आहेत माझ्या आयुष्यात, ज्यात ना मुलांना खूप काही करायची इच्छा असते, त्यांची स्वप्न असतात आणि कित्येकदा आईवडिलांना समजू नाही शकत की आपल्या मुलाचं स्वप्न काय आहे. हा सर. आईवडील असतात, त्यांचं काळजीपोटीच असतं जे काय असतं ते. हा सर. पण त्या काळजीवर मात करून आपल्या पिल्लाच्या स्वप्नांना सपोर्ट करणं, हा सर. त्याला प्रोत्साहन देणं, ते धाडस करणं, त्याला बाहेरच्या विश्वात उडण्याची संधी देणं, त्याच्याकरता जे काही करता येईल ते करणं, ह्याच्याकरता खूप धाडस लागतं आईवडिलांना. आणि ते धाडस प्रत्येक आईवडील नाही करू शकत. जे करू शकतात त्यातले तुझे आईवडील आहेत. हा सर. त्यामुळे तू कायम त्यांचा ऋणी राहायला पाहिजेस, तू त्यांचे आभार मानले पाहिजेस आयुष्यभर.
जे तू आत्ताही मानतोयस हे मला दिसतंय, पण पुढे जाऊन अजून 10 वर्षांनी 20 वर्षांनी हा आजचा दिवस लक्षात ठेव, जेव्हा तुझे वडील तुझ्या पहिल्या डान्स कार्यक्रमाचे पोस्टर्स रिक्षावरती लावून फिरत होते. हा दिवस कधी आयुष्यात विसरू नकोस. आणि मी तुला सांगू, तुझ्या आईवडिलांचं कर्ज वगैरे अगदी बरोबर आहे, पण आज तुझे पप्पा रिक्षा चालवून तुझ्यासाठी एवढं सगळं करतायत. तू सुद्धा इथे उत्तम परफॉर्म करून त्यांच्यासाठी खूप काय काय करतोयस. कर्ज आज आहे उद्या नाहीये असं आहे, पण आज जे तू करतोयस या मंचावरती त्यांच्यासाठी ना, ते जास्त स्पेशल आहे. कळलं का? आणि त्याचे वडील एक वाक्य इतकं छान, ते इतकं म्हणजे असं चेहऱ्यावर असं स्माईल, स्मितहास्य ठेवून, तू टेन्शन नको घेऊ अनमोल, तू टेन्शन नको घेऊ, तू डान्सकडे लक्ष दे, घराचं सांभाळण्याचं सगळं मी बघतो. वा वा, हे बोलणं किती मोठं आहे रे. पाठीवर हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा, असं आहे. अरे तुला माहितीये का, बालगंधर्व स्वर्गामध्ये मला भेटले होते. तू स्वर्गात होतीस? स्वर्गातच असते मी. तुला स्वर्गात एंट्री मिळाली ताई? तुम्हाला सगळ्यांना नरकात धडायला आली आहे मी इथे स्वर्गात. कळलं? आता तुम्हाला सांगते मी बालगंधर्व कसं गाणं म्हणायचं ते. तर त्यांचा एक छोटासा 2 ओळी तुला म्हणून दाखवते, म्हणजे कळेल उभं राहून कसं गाणं म्हणायचं ते. कळलं? हा. वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण, करील जो हरण संकटाचे, मी धरीन चरण त्या. अग सखये बाई ग, बाई ग, वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण, जाऊ कुणाला शरण, जाऊ कुणाला शरण. मस्त, फारच मस्त मस्त मस्त. वा 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 चेटकीण, वा. तुझं सादरीकरण कमाल होतं, ग्रेट होतं. पुढच्या सादरीकरणासाठी, परफॉर्मन्ससाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नवऱ्याला मिळाली नवरी, झाली दोघांची मैत्री हो. एक आहे महागुरु आणि दुसरी अभिनेत्री हो. जी 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 माझ्या राजा तुर, माझ्या सर्जा तुर. अरे हे सांग कोण? कश्मीरा कश्मीरा कश्मीरा. माझ्या मते मी सांगते सचिन ना. पिळगावकर आणि सुप्रिया ताई. सुप्रियाताई. येस, बरोबर. सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर ही सुपरहिट जोडी मंचावर घेऊन येते नागपूरची इशिता आणि बारामतीचा सागर. सुप्रिया, आपण दोघे इथून नाचूया, इथून. अरे बापरे.
मला हे बघून एकच करावं असं वाटतं, ते म्हणजे अच्छा पैसे. अमृताला कळलेलं आहे. मला कळलंय, तू इथून नाचलास आता. इथून वा 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 सँडी. आई ग. तर आपण विचारूया डान्स कसा वाटला अमृता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही दोघं खूप कमाल आहात. मला खूप धमाल आली, खूप मजा आली. आणि जसं ते गाणं आहे, जी एनर्जी त्या गाण्याला पाहिजे, ती सगळी एनर्जी तुम्ही त्या परफॉर्मन्समध्ये टाकली. क्या बात आहे, सुपर. वा 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 वा. अमोताई, तुला माहितीये का की आपल्याला जर का डान्स खूप आवडला तर आपण काय करतो या कार्यक्रमावरती, तर आपण काय रे, सांग ना. तुझा असा तो उजवा हात आहे, तो असा शिवशिवत नाही का, असा शिवशिवत 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 असं, कारण हा जादूचा महाल आहे ना, तर असा शिवशिवत शिवशिवत शिवशिवत. चल फिरूया छेडछाड, नाचू आता मंच हा, जिंकून घेऊ जग सारे, गेली चूकर दुनियेला. डान्स महाराष्ट्र, डान्स डान्स महाराष्ट्र, डान्स. तुमचा डान्स या गाण्यावर बघायला आवडेलच. आणि हे मी मंच बोलत नाही, या मंचावर तुम्ही यायचं आणि डान्स करायचं. बर. काश्मीर आणि अमृता, हाना स्टार्टर आणि उडू द्या बा. तर इशिता आणि सागर, पुढच्या डान्स परफॉर्मन्स साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू सर. ए माझल गावच्या दगड फुला, आता मी एक छानसा उखाणा खेळणार आहे आणि त्याचे उत्तर काय आहे हे तुला सांगायचे आहे. ती माझ्याकडे पाहत नाही, तिला माझ्याकडे पाहायला सांग. इतकी सुंदर छान दिसते मी अमृतापेक्षाही. हो ना ग अमृता? हो. येस. आता तुझी पाळी. हा? ए टवळे, काळा ड्रेस घालून आली चकमकीत, जशी काही मोठी अगदी परवीन बाबी. ही कोण स्मार्ट आहे, मी आहे की अमृता स्मार्ट आहे? तुम्ही. थँक्यू. फ्लाइंग किस दे बरं एक छान. छान आहे. ढेकर पण दिला. आता मी उखाणा घेते आहे. बहुरूपी मामा चित्रसृष्टीचा,
ही हिरोईन स्मार्ट ग, फिटनेस आहे पॅशन तिची, तो अभिनय सम्राट ग. जी जी जय जी माझा राजा तुरा, माझा सर्जा तुरा. अरे हे 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 हे. दे रे माजलगावच्या दगड फुला उत्तर. मला उत्तर माहितीये चेटकीन. सांग. उत्तर एवढं सोपं आहे. हा. आमच्या माजलगावला झेंडा चौकातले आमचे मधुमामा. कोण मधुमामा? आपले मामा आहेत ते माझ्या लई लाड करते मधुमामा. उत्तर चुकलेलं आहे तुझं. त्या हिरोईनचं नाव सांग आता मग. त्या घराटवाडीच्या छायाताई. तुझं उत्तर चुकलेलं आहे, कळतंय का तुला मी काय सांगते ते? पटकन दहा उषा बटा काढ, उठा बसा काढ. उषा बटा म्हणलं. एक उषा बटा म्हणलं. दोन उषा बटा म्हणलं. तीन. ए तू मोज ग पुढचे, मला त्याच्या पुढे येत नाहीत म्हणता. चवळे 4च्या पुढे मोज की आहे. शाळेत जातेस का नाही तू? आम्हाला 4च्या पुढे. 4 हा 5. त्याची शिक्षा होईपर्यंत तुम्ही सांगा उत्तर काय आहे. त्यानंतर तुम्हाला पण उठा बशा काढाव्या लागतात. ताई मी तुम्हाला सांगते खूप सोपं आहे अहो. हा हा अगो बाई ओळखलंच बरोबर तू. हा तेच तर. हा तुझं उत्तर बरोबर आहे. तुझं उत्तर सांग रे आता. ओ ए दोघांचं उत्तर बरोबर आहे. काय अजून नाही कळलं तुला संदीप? नाही मला ऐकूच आलं नाही. आम्हाला एक मिनिट. अभिनयाचा सम्राट म्हणजे अशोक सराफ. ते मामा म्हणलं ना की मला या ते झेंडा चौकातले कोण? मधुमामा. झेंडा चौकातले मधुमामा. आणि फिटनेसची पॅशन असलेल्या कोण? सांग कोण? छायाताई कांडुरे. किशोरी शहाणे. बरोबर. स्टार अभिनेत्री किशोरीताई. अशोक सराफ आणि किशोरी शहाणे यांचा परफॉर्मन्स घेऊन आपल्या समोर येत आहेत बीडचा कार्तिक आणि अमरावतीची कला. गोष्ट नको सांगू. एक मिनिट. कुठल्याही देवाची गोष्ट सांगायची नाही. मला खूप घाबरायला होतं. मी तुला आत्ताच सांगते आहे. हे बघ, एक राक्षस होता. हा. त्या राक्षसची एक मिनिट थांब. त्या राक्षसचं नाव होतं हिरण्यकश्यप. काय? त्या राक्षसचं नाव होतं हिरण्यकश्यप. हा मग ना तो ना खूप हुशार होता. म्हणजे ते शंकर भगवाननी त्याला वरदान दिलं होतं की तो ना काही बाईक त्याला नाही मारू शकत, ना कोणी माणूस, ना कोणी जानवर, ना कोणी हत्यार त्याला कोणीच नाही मारू शकत. मग काय झालं? शंकर भगवान मग गेले हव्यात. मग विष्णू भगवान वरती बघत होते आपल्या हिरण्यकश्यपला. मग अर्धा ते गायांचं रूप घेऊन आले, अर्धा ते मनुष्याचं. काय 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 काय? अर्धा रॉयलचं रूप घेऊन रॉयल कोण असतो? हा रॉयल. लायन कोण लायन? मला नाही येत इंग्लिश बोलता. सिंह. हे बघ, अर्धा सिंहाचं रूप घेऊन आले, अर्धा मनुष्याचं. हा मग ते आपल्या सिंहमुखाच्या जवळ गेले. सिंहमुखाच्या जवळ गेले विष्णू भगवान. सिंह मुखाच्या जवळ गेले. हो. तो राक्षस होता ना. हा तर त्याच्या जवळ गेले. हा त्याला मांडीवर घेतलं. हा त्याचं पोट फाडून दिलं. त्यांची चाकू सारखे नख होते. हो चाकू सारखी नख होती. आणि अजून त्याचं ना हिरण्यकश्यपचं पोट फाडला. अगो बाई, पण का हिरण्यकश्यपूला का मारलं त्यांनी? कारण की काय, तो खूप लालची होता. नुसता लालची असून फाडला हा अत्याचार नाहीये का? एक मिनिट थांब, माझा डान्स बघून घेते. नाही, तुझी पॉवर मी काढून घेतलीये. मी आता खालतीच. नाही ना, प्लीज नाही ना. मग पुढच्या वेळेपासून छान गोष्ट आणशील सांगायला? हो. ओके. आता मी
डान्स दाखव आणि तिथूनच माझ्या पाया पड. खाली वाकून साष्टांग नमस्कार घालून पाया पड. साष्टांग नमस्कार सांग रे दगड फुला कसा असतो ते तिला. साष्टांग नमस्कार म्हणजे आडवी झोप. दाखव साष्टांग नमस्कार कसा असतो तो करून. मग काय बोलून दाखवणार आहेस मला. पूर्ण आडवी झोप. आडवी झोप. आडवी अशी पोटावर झोप. हा शाबास करेक्ट. आता डान्स दाखवू. डान्सला मराठीत काय म्हणतात. नाचणं दाखवू. नाचणं दाखव. तर मुक्या आणि कनक असा कनक परफॉर्मन्स झाला पाहिजे की तो तिला सुद्धा आवडला पाहिजे. तिने तुला गिफ्ट दिलं पाहिजे काहीतरी. सो शुभेच्छा. ऑल द बेस्ट. माझी जोडी जमली ग पोरगी बसली. आम्हाला तर लय आवडला. मी तर एवढा एन्जॉय केला. पण परीक्षकांना कसा वाटलाय ते विचारू. अमृता, मला तुझा डान्स खूप आवडला कार्तिक. आणि जेव्हा मामा परफॉर्म करतात मग ते अभिनय असो नृत्य असो त्यांचे एक्सप्रेशन्स आणि त्यांची बॉडी लँग्वेज ना फार भन्नाट असते. एकदम हिरो माफिक असते. एकदम हिरो माफिक. आणि तशी तुझी बॉडी लँग्वेज आहे. सो मला असं वाटतं की TMDच्या मंचावरचा कार्तिक हा हिरो आहे. आज आपण जाहीर करून टाकूया. आणि फटाकडी काय बाई त्या चेटकिणी बरोबर तू बोलतेस काय. आणि या गोष्टी कुठून आणतेस तू. अपने आप शिकते ती. अपने आप म्हणजे स्वतःहून शिकते. हा स्वतःहून शिकतेस तू ना. अपने आप पण चालेल. आपल्याला आवडतं असं हिंदी मराठी मिक्स एकदम मस्त. आणि ते जे काय ते बॅक बेंड करून त्यांनी तुला इथून तिथून असं पिशवीसारखं हलवलं ना अलगद. आणि धमाल आली मला. खूप मस्त. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू अमृता. मुक्या
तुला एक माहिती का, म्हणजे अशोक सराफ, दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठीतले असे सुपर, त्यांचे एवढे फॅन आहेत सगळीकडं. पण असं एक गाव आहे, असं एक घर आहे, अशी काही तिथली माणसं आहेत, ते कुणाचे फॅन आहेत तुला माहिती आहे का? कोणाचे? नाही माहिती? तुला बघायचंय? या इकडे, या इकडे. त्याला उकारड्यात ह्याच्या उड्या मारताना आम्ही बघायचो. त्यावेळेला आम्हाला वाटायचं आमची परिस्थिती गंभीर आहे, ह्या पोरांनी उड्या बिड्या मारू नयेत. आम्हाला वाटायचं हात पाय मोडला तर आपण काय ह्याला करणार, आपल्याकडे पैसे नाहीत, ह्याला दवाखान्यात कसं न्यायचं. त्यामुळं त्याचे पप्पा त्याला लय मारायचे आणि मी पण खवळायची. गावाकडे जरा दुष्काळ असतो, त्याच्यामुळं आम्हाला हे ऊस तोडल्याशिवाय काही पर्यायच नाही. ऊस तोड कामगाराचा आमचा काय कुठला ठिकाणा नसतोय. 4 दिवस इथं राहायचं, 4 दिवस दुसरीकडे. पितेपुरं आम्हाला टाकून यायला लागतं आणि पितेपुरं टाकायचे म्हणल्यानंतर पोरं आमचे रडतेत ना, मग आम्हाला सुद्धा रडावं वाटतं तिथं. रडल्यानंतर आमचे आई बापू म्हणतात आम्ही आहेच सांभाळायला, पण आम्हाला ते बघवत नाही आमची पुरं टाकून यायचे. ज्या दिवशी आम्ही निघतो ना त्या दिवशी आम्हाला असं वाटतं ह्यांचे आई बापा आजच मेल्यासारखे असे वाटतात आम्हाला. हे असंच चालतं, मुलांचे शिक्षण होत नाही, काही नाही. चालाय पण 5 वर्ष येत नव्हतं, त्याला बोलाय पण 3 वर्ष येत नव्हतं. आम्हाला असं वाटायचं हे पोरगा मुकच राहतंय का काय, कुणाष्ट का मुक बधीर शाळेत घालावं लागतंय काय माहिती. पण आता आम्हाला असं वाटतं ते आता टीव्ही शोला म्हणजे सगळीकडे आनंद झालाय. पोरगा मुका असताना आणि 3 महिने न बोलताना ह्याचा एवढं म्हणजे त्याला एखादा देव पावल्यागत झाला, एवढं कसं काय झालं म्हणून असं लोकांना बीड जिल्ह्यात अख्ख्या महाराष्ट्रात कौतुक झालंय. आतापर्यंत लोक आम्हाला ओळखत नव्हते, म्हणजे आम्ही ऊसच तोडत होतो ना, त्यामुळे आम्हाला लय किंमत नसल्यासारखी होती. आता आमचा मुकुंदा टीव्हीला गेल्यामुळे आम्हाला सगळे लोक ओळख होते. तर पण आता तो मला टीव्हीत दिसतोय, हिरो झालाय. तर माझ्याकडे शब्द शिल्लक नाही, एवढा आनंद होतोय मला. आम्हाला वाटलं नव्हतं ह्याच्या पलीकडं दुनिया आहे. मुक्या मोठा झालाय, असं वाटतं की आता आमचे पोरं बी ऊस तोडणार नाहीत, त्याच्याकडे बघून आमचे पोरं बी काहीतरी मोठे बनतात. मुक्याचा डान्स बघून माझं पोरगं म्हणतोय मुक्यासारखा हिरो बनायचा आहे. मुकेशन आम्ही इथे डान्स करायचो, तो खूप मोठा हिरो झालाय, त्याचे खूप मोठे बॅनर लागले आणि तो खूप फेमस झालाय. ऑल द बेस्ट मुक्या जिंकून ये. ऑल द बेस्ट कार्तिक जिंकून ये. ऑल द बेस्ट मुक्या जिंकून ये. मुक्या त्यांच्यासाठी जरी हिरो झाला असला तरी माझ्यासाठी माझ्या जीवनात आयुष्यभर मुक्या माझा मुक्याच आहे. ऑल द बेस्ट मुक्या जिंकून ये. असं वाटतं, बरं वाटतंय ना. आई वडिलांना एवढ्या दिवसांनंतर पाहिलंस का? हा. कसं वाटतंय? लय भारी वाटतं. एवढ्या दिवसानंतर कधी आई बापांपासून लांब राहिलो नाही ना, त्यामुळं आता इतक्या दिवसानंतर परत त्यांना बघतोय, त्यामुळे लय भारी वाटतंय. मला खरं तर ना आता डान्स महाराष्ट्र डान्स या मंचाचे जी मराठीचे फार मनापासून आभार मानायचे. खरं तर अशी मुलं समोर आली पाहिजेत, त्यांची जी कला आहे, त्यांचं जे पॅशन आहे ते जगासमोर आलं पाहिजे. तर मला असं वाटतं हा तो मंच आहे, टॅलेंट जगासमोर पोचतं. मुख्य तर मला असं वाटतं की प्रत्येक परफॉर्मन्सची जेव्हा रिहर्सल करशील तेव्हा हे डोक्यात ठेवायचंय वाक्य की मित्र म्हणले, आई वडील म्हणले, नातेवाईक म्हणले, शेजार पाजार गावाकडचे लोक म्हणलेत की मुक्या जिंकून ये. आणि कसं आहे, तू परफॉर्मन्स तोडतोस, स्टेज तोडतोस, कारण तोडणं आपल्या रक्तात आहे. मग ते ऊस तोडणं असेल, नाही तर डान्स तोडणं असेल. आता रडायचं नाही, आता लढायचं आहे का नाही? अमृता,
मला काय आवडलं माहितीये त्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुझ्या बरोबर डान्स करणारी 2 चिमुकली मुलं होती आणि ते म्हणाले की आमचा मुखिया दादा तर स्टार झाला म्हणून. सो हे जे आहे ना हे कायम ठेव. कारण जेव्हा तू इकडे परफॉर्म करतोस ना तुझ्या गावातला एक छोटासा मुलगा एक छोटीशी मुलगी तुझ्याकडे बघून मी अशी होणार मी असा होणार हे कुठेतरी देवाकडे मागत असतात. तर जे परफॉर्म करशील ना इकडे ते अगदी मनापासून कर. आणि जसं संदीप दादा म्हणाला की तोडण्याचं काम कर. मग तो ऊस असो डान्स असो किंवा आयुष्य तुला जो काही मंच देईल तो मंच असो. खूप खूप आशीर्वाद. हो मुक्या तू जोरदार तोडलेला आहेस कनक. तुझा परफॉर्मन्स एकदम खनक झालेला आहे. पुढच्या परफॉर्मन्ससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. सांज असे नावात हिच्या मानेची वेगळी अदा. नवरंगी नटनार अशी ही पाहून होई जोत फिदा. हे माझ्या राजा तुरा माझ्या सरजा तुरा. अरे हे संध्याताई. आणि हा परफॉर्मन्स घेऊन येते सगळ्यांची लाडकी आवडती कृषी कन्या कृपा वाकचौरे. माझा अत्यंत लाडका बाज म्हणजे लावणी तू सादर केलीस आणि तेही संध्याबाईंच्या गाण्यावर. मला असं वाटतं की तुम्हाला ना ती जिद्द पाहिजे. कृपा जशी तुझ्यात आहे ती तुझ्यात आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्र तुझ्यासाठी वेडं आहे. बाकी तुझा परफॉर्मन्स छान झाला. मला खूप आवडला बाबा तुझा परफॉर्मन्स. थँक्यू. काश्मीर मला आवडला. संपूर्ण सादरीकरण आवडलं. मला एक सांग की तुझे गेल्या फेरीला 2 दात नव्हते गेले, 1 दात गेला होता. या फेरीला तुझे 2 दात गायब दिसत आहेत मला. खिडकी झाली. आणि पहिल्या फेरीला तू आली होतीस तेव्हा तुझे सगळे दात होते. पहिल्या शोला पहिला गेला, दुसऱ्या शोला दुसरा पण गेला.
बाकी मस्त. पुढच्या परफॉर्मन्ससाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बरं का अमृता मॅडम, पहिल्या दिवसापासून मी ह्यांना बघतोय, ह्यांची एनर्जी जबरदस्त आहे. प्रत्येकाने आपापलं बेस्ट या मंचावर दिलेलं आहे. पण गश्मीर सर कसं आहे, इथं आपण काय करणार आहोत की एखाद्याचा समजा रिचार्ज थोडा संपला असेल, डाऊन झाला असेल, बॅटरी डाऊन झाली असेल, तर तो रिचार्ज मारण्यासाठी, बॅटरी चार्ज करण्यासाठी आपण त्यांना थोड्या दिवसासाठी का होईना सुट्टीवर पाठविणार आहोत. तर बघूया ते 2 स्पर्धक कोण आहेत, परीक्षकांना विचारूया. सांगायचं नाव, त्या 2 स्पर्धकांचं नाव मी सांगतो. जिया आणि चार्वी, प्लीज मंचावरती या. सो तुमच्याकरता एक गिफ्ट आलेलं दिसतंय मला संदीप दादाच्या हातात. तर माझी अशी इच्छा आहे, अमृता मॅडम आज पाहुणे म्हणून आलेले आहेत, तर गश्मीर सर काय वाटतं तुम्हाला? येस, मी तुम्ही काही बोलायच्या आधीच उठते आणि त्यांना ते गिफ्ट देणार आहे. गश्मीर सर, तुम्ही इथे येणं फार गरजेचं आहे.